मोठी बातमी आपण पाहतोय। नागपूरसह गडचिरोली आणि लगतच्या तेलंगणा आणि छत्तीसगडमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले आहेत। गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेपासून 80 किलोमीटर अंतरावर असलेल्या तेलंगणातील मुलुगू इथं भूकंपाचं हे केंद्रबिंदू असून त्याची तीव्रता ही 5.3 असल्याची माहिती हाती येते। या भूकंपामुळे स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। तर गडचिरोली आणि लगतच्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात भूकंपाचे धक्के जाणवले आहेत। 5.3 रिश्टर स्केलची तीव्रता या संपूर्ण भूकंपाची आहे। याचबाबत आपण अपडेट जाणून घेतोय आमचे प्रतिनिधी महेश तिवारी यांच्याकडून। महेश, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय का? गडचिरोलीमध्ये एकंदरीतच भूकंपाचे धक्के जाणवलेत, सध्याचं काय वातावरण आहे? तर गडचिरोलीमध्ये आपण पाहतोय भूकंपाचे धक्के जाणवले आहेत। 5.3 रिश्टर स्केलची ही तीव्रता आहे। गडचिरोली जिल्ह्यासह इतर परिसरामध्ये भूकंपाचे हे धक्के जाणवले आहेत। गडचिरोलीसह तेलंगणा आणि छत्तीसगडमध्ये मोठ्या प्रमाणात भूकंपाचे धक्के जाणवले आहेत। आपण ही एक्सक्लुझिव्ह दृश्य सध्या आपल्या हाती आलेली आहेत। स्थानिकांमध्ये यामुळे भीतीचं वातावरण निर्माण झालंय। पुन्हा आपण महेश यांच्याकडे जाऊया। महेश, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय का? गडचिरोली आणि लगतच्या परिसरातली काय स्थिती आहे? आज सकाळी हे भूकंपाचे धक्के जाणवलेले आहेत। गडचिरोली जिल्ह्यातल्या सिरोंचा हेरी आलापल्ली पासून ते कोरची पर्यंत जो हा संपूर्ण जिल्ह्यात अनेक ठिकाणी नागरिकांना भूकंपाचे धक्के जाणवले। भूकंपाची तीव्रता ही 5.3 होती रिश्टर स्केलवर आणि 20 ते 25 सेकंद नागरिकांना जाणवलेले आहेत। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे केवळ गडचिरोली नव्हे तर भूकंपाचा मुख्य केंद्रबिंदू हा लगतच्या तेलंगणा जो बॉर्डर पासून जिल्ह्याची जी सीमा आहे मुलुगू त्या ठिकाणी भूकंपाचा केंद्रबिंदू आहे आणि त्या ठिकाणी असलेला वारंगल, भद्राचलम यासोबतच खम्मम या जिल्ह्यांसह छत्तीसगडच्या सुकमा, बिजापूर जिल्ह्यातही भूकंपाचे धक्के जाणवलेले आहेत। हा संपूर्ण जो परिसर आहे गोदावरी बेसिन आहे, गोदावरी नदी, गोदावरीचा खोरे असलेला हा जो भाग आहे, त्यामुळे नेमकं भूकंपाचं कारण काय अजून कळू शकलेलं नाही। काही ठिकाणी जीवितहानी झाली आहे का याची माहिती घेतली जात आहे। सीसीटीव्ही फुटेज हे जे आपण आता पाहतोय हे भद्राचलम शहरातलं तेलंगणातलं मोठं शहर आहे, तीर्थक्षेत्र, त्या ठिकाणी त्याच्यात आपल्याला भूकंपाची तीव्रता दिसून येत आहे। त्यामुळे एकूणच नागरिकांमध्ये भीतीची वातावरण निर्माण झालेलं आहे। गडचिरोली जिल्हाधिकारी संजय दैनी यांनी नागरिकांनी सुरक्षितता बाळगावी असं आवाहन केलेलं आहे। आता प्रशासन या संदर्भात आणखी माहिती घेत आहे। नेमकं भूकंप होण्याचं एवढं मोठं कारण काय? कारण केवळ गडचिरोलीच नव्हे तर हा जो संपूर्ण बेल्ट आहे छत्तीसगड तेलंगणा पासून महाराष्ट्राचा मध्यवर्ती केंद्र, या संपूर्ण परिसरात हे भूकंपाचे धक्के आज जाणवलेले आहेत। नक्कीच अपडेट घेत राहू। धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। तर नागपूरसह गडचिरोली आणि लगतच्या तेलंगणा,